नमस्कार. माय एफएम ची मी आरजी वैष्णवी. महाराष्ट्र MSME समिट अँड अवॉर्ड्स 2026 मध्ये आज आपण आपले जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत MSSIDC चे IAS श्री विकास पानसरे सर यांची संवाद साधणार आहोत. सर, पहिल्यांदा तर तुमचं खूप खूप अभिनंदन. सुंदर उत्कृष्ट असा कार्यक्रम झालेला आहे. आणि सगळ्यात पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे की आपण काही आर्टिसन्ससाठी म्हणजे कारागीर जे आहेत त्यांच्याकरता मी कॅटेगरीज बघितल्या जे की सहसा घडत नाही. याच्या मागचा थॉट काय होता सर? माझा ह्या विभागात आल्यानंतर एक दिल्लीचा दौरा झाला, जिथे डेव्हलपमेंट कमिशनर हँडीक्राफ्ट असं एक मोठी संस्था काम करते. त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला इतर राज्यांमध्ये काय चाललेलं आहे महाराष्ट्र सोडून ते कळालं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हँडीक्राफ्ट हा जो विषय आहे तो त्या मानाने निग्लेक्टेड आहे की काय असं मला वाटलं. बरोबर. आपल्या राज्य सोडून इतर राज्यांमध्ये हँडीक्राफ्ट हा विषयामध्ये आर्टिझनला दरवर्षी पुरस्कार दिले जातात. आणि त्या पुरस्कार हा काही महत्वाचा पैशांच्या स्वरूपात नाहीये, परंतु ते रेकग्निशन जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे. आता आर्टिझन जे काम करतात ह्या हँडीक्राफ्ट या उद्योगामध्ये, ती बरीचशी लोक ही त्यांची कला जोपासण्यासाठी, आपली संस्कृती जोपासण्यासाठी हे काम करत असतात. त्याच्यामध्ये फार पैसे मिळतात किंवा त्याच्यात फार व्यापार मोठा होतो असं काही नाही. म्हणून ह्या लोकांना आपण प्रोत्साहन देणं आणि त्यांना रिवॉर्ड करणं हे गरजेचं आहे. हे लक्षात आल्यानंतर मग आपण ह्या MSME डेचं औचित्य साधून त्यांना आज हे 6 जणांना आपण अवॉर्ड्स दिलेले आहेत. अगदी उत्कृष्ट कामगिरी आहे सर. पण ह्याच्यामध्ये काय होतंय की एखादा युवक आहे जो कुठेतरी खेड्यात बसलेला आहे, आपण असं समजूयात. आपण आज मुंबईमध्ये हा सोहळा पार पाडलेला आहे, पण त्या उद्योजकापर्यंत जो स्मॉल स्केल वरती काम करतो त्याच्यापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो? नाही, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे DIC हे यंत्रणा आहे, जिल्हा उद्योग केंद्र. परंतु त्याशिवाय आमच्या सोबत एक काही काम करणाऱ्या 47 एजन्सीज आहेत, संस्था आहेत या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांच्या मार्फत आम्ही त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग किंवा स्किल ट्रेनिंगचे वर्कशॉप घेत असतो. आणि याच्या पुढे मला सांगायला आनंद होईल की आपण पुढच्या 5 वर्षांचा एक भव्य असा कार्यक्रम हँडीक्राफ्ट डेव्हलपमेंटसाठी आखलेला आहे, जो आता आम्ही महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासनाला पाठवू. आणि तो मंजूर झाल्यानंतर मग आपण महाराष्ट्रामध्ये हँडीक्राफ्ट हा उद्योग म्हणून आणि व्यवसाय म्हणून कसा पुढे जाईल याच्यासाठी काम करणार आहोत. क्या बात आहे सर. तुम्ही सुरुवातीलाच म्हटलात की बाहेरच्या स्टेट्समध्ये त्यांच्या हँडलूमला किंवा त्यांच्या जी काही कामगिरी आहे त्याला खूप महत्व दिलं जातं. आपल्या इथे पण आपण एक्झाम्पल घेऊयात, पैठणी आहे, हँडलूम भरपूर आहेत आपल्या इथे. पण काय होतंय की आता ही इनोव्हेशन येतं आहे, टेक्नॉलॉजी येते आहे, त्याच्यामध्ये MSME काय रोल प्ले करू शकतो अशा लोकांसाठी जे अजूनही हँडीक्राफ्ट मध्ये आहेत किंवा हँडलूम मध्ये आहेत? या सगळ्या व्यवसायांमध्ये, उद्योगांमध्ये महत्वाचा प्रॉब्लेम किंवा प्रश्न हा आहे की यांना बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा माल जो आहे तो डायरेक्टली कंझ्युमरना विकत घेणं. आता मी बघितलं की एखादी पैठणी बनवण्यासाठी साधारण 2 महिने वगैरे वेळ लागतो आणि ते 2 महिने आर्टिझन काम करतात. परंतु जेव्हा त्यांना जो मिळणारा मोबदला आहे त्याचा विचार केला तर तो फार जास्त नसतो. म्हणजे 400-500 रुपये फक्त रोजंदारी सारखा त्यांना मोबदला मिळत असतो. तोच की जेव्हा माल तयार होतो आणि तो माल व्यापाऱ्यांच्या मार्फत जेव्हा बाजारपेठेमध्ये येतो, मोठ्या दुकानांमध्ये, शोरूम मध्ये येतो, तर तेव्हा तीच पैठणी लाखामध्ये विकली जाते. जेव्हा आर्टिझन हा डायरेक्टली कंझ्युमरशी कनेक्ट होईल तेव्हा नक्की लाखामध्ये त्या आर्टिझनला पैसे मिळू शकतात, त्यांना त्यांचा उपजीविका चांगल्या प्रकारे जाऊ शकते. आणि जेव्हा त्यांना मोबदला जास्त मिळेल तेव्हा हे काम करणारे जे काही आर्टिझन्स आहे त्यांची संख्या पण वाढू शकते. आता काय होतंय की इतका कमी रेम्युनरेशन मध्ये काम करायला लोक तयार होत नाही, म्हणून आर्टिझनची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. तर हेच आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला त्यांना मार्केट ऍक्सेस, त्यांना बाजारपेठ निर्माण करून द्यावी लागेल, जी की डायरेक्ट असेल. मध्यस्थ जे आहेत त्या बाजारपेठेमधले ते जर आपण गाळले तर आपल्या आर्टिझनला जास्त हे मिळू शकतं, मूल्य मिळू शकतं. अगदी बरोबर. म्हणजे हल्ली मार्केटिंग हा खूप मोठा रोल प्ले करतो आणि जे शहरातले लोक आहेत त्यांच्या बिझनेस करता मार्केटिंग इझिली ऍक्सेसिबल आहे. पण हे जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांच्यापर्यंत मार्केटिंग वगैरेचा ऍक्सेस नाहीये. त्याकरता आपण काही स्पेसिफिकली प्लॅन करणार आहोत का? मार्केटिंग मध्ये 2 मुद्दे आहेत की याच्यामध्ये बायर सेलर मीट आपण आयोजित करत असतो, त्यावेळी प्रत्येक वेळी आपण हँडीक्राफ्टला तिथं जागा देतो. त्याच बरोबर आम्ही काय एक्झिबिशन्स मोठ्या प्रमाणात आता आयोजित करणार आहोत पुढच्या 5-6 महिन्यामध्ये, जिथे की डायरेक्ट कंझ्युमर हा त्या आर्टिझनशी बोलेल आणि त्याचा माल बघून विकत घेईल. तर तो एक प्रोग्राम आहे. आणि त्याच्यानंतर ऑनलाईन मार्केटिंग जे आहे, ई मार्केट प्लेस जसं आहे तसं आपण तयार करण्याचा प्लॅन केलेला आहे. ते लवकरच तयार झाल्यानंतर आपण
डायरेक्टली वेबसाईटच्या मार्फत आपण कुठलीही खरेदी करू शकतो डायरेक्ट आर्टिझन कडून. तर बरोबर. तो एक आपला नियोजन झालेला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा 1 ट्रिलियनचा एक संकल्प आहे, लक्ष आहे. त्याच्यामध्ये MSME काय रोल प्ले करू शकतो सर? किती महत्वाचा आहे मुळात आपला रोल त्याच्यामध्ये? आता आपण बघितलं की जगामध्ये MSMEचं जे काही योगदान आहे ते साधारण 90% आहे. MSMEची जी संख्या आहे ते एकूण उद्योगांच्या मध्ये. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक्सपोर्टमध्ये 40% एक्सपोर्ट हे MSME मधून केले जातात आणि 30% 30 ते 35% आपण एम्प्लॉयमेंट ही MSME मधून दिली जाते. आणि हे जे काही टक्केवारी हे दिवसेंदिवस वाढणार आहे आणि ती वाढत जशी जाईल किंवा MSME जसं स्ट्रॉंग होत जाईल तशी इकॉनॉमी स्ट्रॉंग होईल आणि लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल आणि 1 ट्रिलियन काय आपण 2 ट्रिलियन इकॉनॉमी सुद्धा होऊ शकते. त्याच्यासाठी MSME आपल्याला स्ट्रॉंग होण्याची गरज आहे. अगदी बरोबर. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते. भरपूर उद्योजक आहेत ज्यांना कदाचित असं वाटतं आहे की नाही मिळू शकत फंड्स किंवा नाही होऊ शकत, किंवा काही असे यंगस्टर्स आहेत, युथ आहेत जे आता बिझनेस मॉडेल्स मध्ये एंटर करू पाहत आहेत, त्यांना काय मेसेज द्याल तुमच्याकडनं? त्यांच्यासाठी मी एकच मेसेज देईल की आम्ही MCCI जे आहे पुण्याचं त्यांच्या सोबत आम्ही एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. ज्या हेल्पलाईनला आपण कॉल केल्यानंतर आपल्याला कर्ज मिळवण्यापासून तर आपला त्याच्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी कुठे मिळेल, त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स कुठे मिळतील, हे सगळी माहिती आणि गायडन्स करण्याची सुविधा दिलेली आहे. तर मला सगळ्यांना आवाहन करायचं की आमची जी हेल्पलाईन आहे MSME हेल्पलाईन, तिचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि त्याच्यामध्ये सर्वांनी पुढे जाण्यासाठी आपलं हे करावं. खूपच उत्तम. थँक्यू सो मच सर, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल, आणि तुम्ही हे उत्कृष्ट काम करता आहात सगळ्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी. त्यामुळे खूप थँक्यू सो मच.